गुड इव्हनिंग सर्वांना. वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. तर आपण एक्सटेन्शनचे आज मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप आणि टेलिग्राम लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व पेपरचे मोस्ट प्रोबेबल ऑब्जेक्टिव्ह जे की पेपरमध्ये उतरते. तसेच आता जी स्पर्धा परीक्षेची तयारी करते बँकिंगची, त्यानंतर MCR ची, त्यानंतर ॲग्री रिलेटेड सर्व एक्झामची, त्यांसाठी हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे. तसेच सर्व ऑब्जेक्टिव्ह वगैरे आपण टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करत असतो. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा. ओके, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आपल्याला सर्वात पहिले बघायचं आहे एक्सटेन्शन. आता सुरुवातीला एक्सटेन्शन हा वर्ड कुठून आलेला आहे? एक्सटेन्शन हा वर्ड आलेला आहे लॅटिन रूट पासून. एक्स म्हणजे काय? आउट, आणि टेन्शन म्हणजे स्ट्रेचिंग. एक्स म्हणजे काय? आउट, आणि त्यानंतर टेन्शन म्हणजे स्ट्रेचिंग. कोणचा वर्ड आहे? लॅटिन वर्ड. एवढं ध्यानात ठेवा, कारण की हे तुम्हाला इम्पॉर्टन्स आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणजे काय? एक्सटेन्शन एज्युकेशन इज द प्रोसेस ऑफ टीचिंग रुरल पीपल. कोणाला शिकवायचं होतं? आता विषय काय होता? जे रिसर्च पब्लिक होत होतं ते रिसर्च लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक्सटेन्शन एज्युकेशन ही ऍग्रिकल्चरची नवीन ब्रांच तयार करण्यात आली. ओके, एक्सटेन्शन हा विषय खूप जुना नाहीये, 1800च्या काळापासून हा चालू झालेला आहे. ओके, तेव्हापासून शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी, शेतकऱ्यांपर्यंत सर्व रिसर्च पोहोचवण्यासाठी एक्सटेन्शन हा सब्जेक्ट सुरू झाला. ओके, तर एक्सटेन्शन एज्युकेशन काय? जो टीचिंग करतो रुरल पीपलला. कशाबद्दल? हाऊ टू लिव्ह बेटर, कसं चांगलं जगायचं, बाय लर्निंग वे दॅट इम्प्रूव्ह देअर फार्म, कशी कशी फार्म इम्प्रूव्ह करायचं, त्यानंतर होम, त्यानंतर कम्युनिटी आणि इन्स्टिट्यूशन. ओके, हे काय होतं? ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनची डेफिनेशन झाली एक्सटेन्शन एज्युकेशनची. आता एक्सटेन्शनचे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, जसं की शेतकऱ्यांना नॉलेज प्रोव्हाइड करणं, त्यानंतर बेटर इन्कम आणणं, त्यानंतर इनकरेज करणं फार्मरला की त्यांनी स्वतःचं फूड स्वतः डेव्हलप केलं पाहिजे. नंतर ईट वेल, लिव्ह वेल, त्यानंतर प्रमोट सोशल अँड नॅशनल रिक्रिएशन, अशा गोष्टी. त्यानंतर त्यांना ओके, सॉर्ट आलं पाहिजे, सॉर्ट इन विलेज, SWOT. ओके, हे झालं पाहिजे. त्यानंतर न्यू ऑपॉर्च्युनिटी डेव्हलप झाल्या पाहिजे, त्यांच्या टॅलेंटला योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं होतं. हे होते एक्सटेन्शनचे ऑब्जेक्टिव्ह. आणि एक्सटेन्शनचं इम्पॉर्टंट काय आहे की ही फार्मरला एज्युकेट करण्याची डेमोक्रेटिक पद्धत आहे. कोणची? डेमोक्रेटिक पद्धत आहे. त्यानंतर इथे एक्सटेन्शन मध्ये काय केलं जातं? इनोव्हेशनला अडॅप्ट केलं जातं. इनोव्हेशन पूर्णपणे अडॅप्ट केलं जातं. नंतर जे रुरल प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम पूर्णपणे ऐकून ते सॉल्व्ह केल्या जातं. रुरल प्रॉब्लेम ऐकून सॉल्व्ह केल्या जातं त्याचा स्टडी करून. त्यानंतर शेतकऱ्यांची यील्ड इन्क्रीज करणे, शेतकऱ्यांची यील्ड काय करायची? इन्क्रीज करायची. त्यानंतर त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन्क्रीज करायचं. ओके, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन्क्रीज करायचं. त्यानंतर त्यांचं गुड कम्युनिटी बेटर प्रोग्रेसिव्ह करायची, कम्युनिटीची बेटर करायची. ओके, बेटर प्रोग्रेशन करायचं. त्यानंतर नॅशनल इन्कम, नॅशनल प्रोग्राम मध्ये त्यांना भाग पाडायचं. ओके, हे झालं एक्सटेन्शनचं. तुम्हाला नीड काय काय होती, ऑब्जेक्टिव्ह काय काय होते, इम्पॉर्टंट काय काय होते. ओके, त्यानंतर स्कोप काय? तर इफिशियन्सी इन ऍग्रिकल्चर प्रोडक्शन मध्ये ऍग्रिकल्चर प्रोडक्शन वाढवण्यासाठी स्कोप आहे. त्यानंतर इफिशियन्सी इन ऍग्रिकल्चर मार्केटिंग आणि युटिलायझेशन साठी स्कोप आहे. त्यानंतर कन्झर्वेशन अँड डेव्हलपमेंट, यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस यासाठी स्कोप आहे. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ फार्म, व्यवस्थित फार्म मॅनेजमेंट करणं, फॅमिली लिव्हिंग व्यवस्थित करणं, युथ डेव्हलपमेंट करणं, लिडरशिप डेव्हलपमेंट करणं, कम्युनिटी डेव्हलपमेंट करणं आणि पब्लिक अफेअर करणं. म्हणजे पब्लिक अफेअर राहणं म्हणजे व्यवस्थितपणे निगडित राहणं. या सर्व गोष्टी काय येतात हिच्यात स्कोप ऑफ एक्सटेन्शन. आणि ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये काय येतं? सोशल कंटेन्स इन रुरल एरियामध्ये काय चालू आहे काय नाही त्यांचं अर्बनायझेशन करणं, त्यानंतर त्यांना नॉलेज देणं, त्यांची बेटर लिव्हिंग करणं, या गोष्टी महत्वाच्या आहे. ओके, त्यानंतर येतं तुमचं रुरल सोशियोलॉजी. तर सोशियोलॉजी, सोशियस हा काय लॅटिन वर्ड आहे सोशियस. ओके, मीन्स कंपॅनियन, त्याचा काय अर्थ होतो? कंपॅनियन. आणि लोगस हा ग्रीक वर्ड आहे, त्याचा अर्थ काय होतो? स्पीच.
मग सोशिओलॉजीचा अर्थ काय होतो? कंपेनियन आणि स्पीच. ओके. लॅटिन वर्ड काय? सोशियल, कंपेनियन, आणि ग्रीक वर्ड लोगस, त्याचा अर्थ काय होतो? स्पीच. त्यानंतर आता रुरल सोशिओलॉजी डेफिनेशन काय? सायंटिफिक स्टडी ऑफ सोशल लाईफ अँड रुरल इन्व्हायरमेंट. कशाची सायंटिफिक स्टडी आहे? सोशल लाईफ आणि रुरल इन्व्हायरमेंटची. ती कशावर फोकस करतं? ऑन सोशल ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूट आणि बिहेवियर ऑफ रुरल पॉप्युलेशनवर. त्यानंतर इंटर रिलेशनशिप इट प्रोव्हाइड सोशल ब्ल्यूप्रिंट. सोशल ब्ल्यूप्रिंट देते. ब्ल्यूप्रिंट म्हणजे त्याबद्दल सर्व माहिती देते. ओके. नाहीतर आता एक सांसद आहे जी सिंगर होती पहिले, ती म्हणती ब्ल्यूप्रिंट तो एक निजी मामला आहे. बरोबर आहे ना? असं काही नसतं. तर ब्ल्यूप्रिंट म्हणजे त्याबद्दल एक आपल्याला सर्व गोष्टी माहिती असणं. ओके. सिन्स द ॲग्रिकल्चर एक्सचेंज एम टू चेंज ऑफ ह्युमन बिहेवियर. काय चेंज करायचं आपल्याला? ह्युमन बिहेवियर. त्यानंतर रुरल सोशिओलॉजी. त्यानंतर एक्सटेन्शन वर्कर काय करतात? अंडरस्टँड ट्रेडिशन, व्हॅल्यू अँड सोशल स्ट्रक्चर. काय काय अंडरस्टँड करतात ते? काय काय ट्रॅडिशन म्हणजे काय काय परंपरा आहे, त्यांच्या काय काय व्हॅल्यू आहे, काय काय इथिक्स आहे, त्यानंतर सोशल स्ट्रक्चर कसं आहे, त्या हिशोबानं ते वर्क करतात. ओके. मग त्याचं इम्पॉर्टंट कशासाठी आहे? ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनचं म्हणजे सोशिओलॉजीचं इम्पॉर्टंट कशासाठी आहे? तर इम्पॉर्टन्स आहे की विलेज बद्दल, इंडियन कल्चर बद्दल तुम्हाला जाणून घेणं लागेल. त्यानंतर विलेजमध्ये कसं डेव्हलपमेंट करावं लागेल, कशा प्रकारे प्रोग्राम आपल्याला प्रोग्रेसिव्ह प्रोग्राम घ्यावा लागेल याबद्दल माहिती करणं. त्यानंतर काय? इंडिया ॲग्रिकल्चरवर डिपेंडेंट आहे. इंडिया काय? ॲग्रिकल्चरवर डिपेंडेंट आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? पूर्ण ॲग्रिकल्चर रिलेटेड स्टडी करून तो स्टडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं लागेल. त्यानंतर रुरल सोसायटीला काय करावं लागेल? त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागेल. त्यांच्या प्रॉब्लेम बद्दल तुम्हाला काय करावं लागेल? सोल्युशन द्यावं लागेल. त्यानंतर इंटरेस्ट ऑफ डेमोक्रेटिक डिस्कलरेशन विलेज कम्युनिटी स्टडी टोटली. ओके. याच्यात रुरल सोशिओलॉजीमध्ये टोटली आपण विलेजचा स्टडी करतो. त्यानंतर इट हेल्प टू आयडेंटिफाय लोकल लीडर वगैरे. त्यानंतर हू इन्फ्लुएन्स द पीपल. लोकल लीडरचं आयडेंटिफिकेशन करून त्यांच्या थ्रू आपल्याला पीपलला काय करायचं? इन्फ्लुएन्स करायचं. त्यानंतर कल्चरल बॅरियर अंडरस्टँड करायचे. माइट बी प्रिव्हेंट ॲडॅप्टेशन. आता एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली, ती आपल्याला जर फार्मरला द्यायची असेल तर आपण काय करतो? तिथलचा लीडर शोधतो. ओके. जर समजा खेड्यागावात आली, तिथलचा सरपंचासोबत मीटिंग करून सरपंच शोधतो. त्यानंतर सरपंचा थ्रू आपण गाववाल्यापर्यंत ती न्यू टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करू शकतो, पोहोचू शकतो. स्वतः आपण जर गेलो तर आपले लोक ओळखतील का? नाही ओळखत. तर बरोबर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? त्या पूर्ण गावामध्ये जर टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करायची असेल, तिथलचा मुख्य लीडर कोण आहे, त्या लीडरला काय करावं लागेल? लोकल लीडरला आयडेंटिफाय करावं लागेल. ओके. हा प्रश्न तुम्हाला 100% येणार. एक क्वेश्चन झाला. एक्सटेन्शन काय? स्कोप इम्पॉर्टन्स. त्यानंतर याचे स्कोप इम्पॉर्टन्स. आता रुरल सोशिओलॉजीचे काय स्कोप इम्पॉर्टंट आहे ते ऐका. पहिले ॲक्युम्युलेशन ऑफ सोशल नॉलेज. काय करायचं आपल्याला? ॲक्युम्युलेशन करायचं सोशल नॉलेजचं. त्यानंतर कंडक्टिंग सोशल रिसर्च, म्हणजे नॉलेज ॲक्युम्युलेट झालं त्याच्यावर करायचा रिसर्च करायचा. त्यानंतर चॅनलाइज सोशल नॉलेज फॉर सॉल्व्हिंग प्रॉब्लेम. मग ते प्रॉब्लेम काय करायचे? आपल्याला सॉल्व्ह करायचे. हा झाला त्याचा स्कोप. ओके. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नसेल पाहिजे. आणि शेवटपर्यंत लेक्चर पार्ट तुमच्यासाठी महत्वाचं आहे. ओके. ही PDF तो वाचा. त्यानंतर मंथन चॅनलवर तुम्ही जॉईन झाले असाल, तुम्हाला ही PDF, ऑब्जेक्टिव्हची PDF आणि प्रिव्हियस इयर 24-25चा क्वेश्चन पेपर, हे 3 गोष्टी तुम्ही वाचून गेले, तुमचा उद्याचा पेपर आउट ऑफ मार्क येतील याची गॅरंटी मी देतो. ओके. कारण की पूर्ण रिसर्च करून हा पेपर आपण मोस्ट प्रोबेबल काढलेले. तरी पण जर याच्यातले काही पॉइंट आले असेल तर तुम्ही वाचून घेसाल. ओके. एखाद्या वेळेस सुटू शकतो. त्यानंतर इंटेलिजन्स काय आहे? आपली कॅपॅसिटी टू लर्न. आपली कॅपॅसिटी किती लर्न करण्याची. त्यानंतर आता एखाद्याला काय होतं? एखाद्याला लवकर ध्यानात राहतं, एखाद्याला लेट ध्यानात राहतं. ही काय? कॅपॅसिटी टू लर्न. ॲडॅप्ट द न्यू सिच्युएशन. नवीन सिच्युएशन आली तर ॲबिलिटी टू ॲडॅप्ट, त्याला ॲडॅप्ट करण्याची ते. नंतर पॉवर ऑफ ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग. आता मी इथं लेक्चर घ्यायला लागलो तर तुमच्यात किती क्षमता आहे तुम्ही आता ऐकून समजून घेतात. जसं की आता याच्यात काही पॉईंट लिहिलेले नव्हते, जसं की एक्सटेन्शन झालं, त्यानंतर स्कोप इम्पॉर्टंट झाले, ते मी तुम्हाला तोंडाने सांगितलं. आता तुम्ही जर हुशार असाल तर ते कर लिहून घेसाल आणि ते लिहून तुम्ही ध्यानात करण्याचा प्रयत्न करसाल. आता विषय काय होतं? ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन असा सब्जेक्ट आहे, तुम्हाला याच्यात जास्त माहिती इन्फॉर्मेशन लिहावं लागेल. तर इन्फॉर्मेशन तुम्ही पाठ करून जाऊ शकता का? एवढी नाही सर, एवढी इन्फॉर्मेशन पाठ नाही करून जाऊ शकता. मग तुम्हाला काय करावं लागेल? इन्फॉर्मेशन पाठ न करता तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मग समजली की काय होतं? लिहायला सोपी जाते. ओके. आता फॅक्टर ऑफ ऍक्टिंग इंटेलिजन्स काय?
फॅक्टर कोणकोणचे अफेक्ट करतात? हेरिडिटी, की बा तुमच्या अनुवंशिकतच, जसं की आता आपल्या पिढ्यानपिढ्या जर शिकेलच नसतील तर आपण जर शिकत असेल तर आपल्याला थोडं स्ट्रगल होईल. ओके, असं आहे का आपण बुद्धीनं ते नाहीये, पण कसं असतं हेरिडिटी थोडंफार इफेक्ट करते. त्यानंतर इन्व्हायरमेंट काय काय तुमचं, इन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही न्यूट्रिशियस फूड खाता का नाही, त्यानंतर कोणत्या क्वालिटीचं एज्युकेशन भेटतं. आता एखादं जिल्हा परिषदला शिकेल, आता जिल्हा परिषदचे मास्तर लोक शिकवतच नाही, मग काय करणार आहे. आणि सीबीएसई वाले लगेच स्वतःवर गर्व करून घेऊ नका, तिथं पण काही शिकवत नाही, ते पण 15-15 हजार वाले. ओके म्हणा सर मग शिकवते कोण, मंथन युट्यूब चॅनल सगळ्यात चांगलं शिकवणार कोण आहे, मी. म्हणा सर स्वतःची तारीफ कर रे तुम. ओके ऐका, फूड काय, एज्युकेशन काय, त्यानंतर स्टिम्युलेट, आता सराउंडिंगचा पण इफेक्ट पडतो. आपण कुठं राहतो, एखाद्या स्टँडर्ड लिव्हिंग सोसायटीमध्ये जर राहत असाल तिथलचा इफेक्ट वेगळा पडतो. त्यानंतर आपण जर एखाद्या खेड्यागावात राहत असाल तिथलचा इफेक्ट वेगळा पडतो. एज, आता काय होतं, जोपर्यंत तुमचा ॲडोलेसन्स येतो ना, ॲडोलेसन्स, ओके, म्हणजे तुम्ही जोपर्यंत मोठे होता 18, 21, 22, 18, 21, 20, 21, 22 पर्यंत, तोपर्यंत तुमचे इंटेलिजन्स वाढत चालते. ओके, लहानपणापासून इंटेलिजन्स वाढत 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 तिथपर्यंत जाते. आणि काही एज नंतर काय होतं, रिमेन स्टेबल होतं. त्यानंतर काही लास्ट इयर मध्ये डिक्लाइन होतं. म्हातारपणी काय होतं, बुद्धी घसरती, म्हणजे अनुभव राहतो आपल्याकडं पण आपली एवढी बुद्धी काम करते का नाही करत. ओके, म्हणजे इंटेलिजन्स, हेल्थ. आता जर फिजिकली तुम्ही जर काही डिसीज वगैरे असेल, तुम्हाला काही इंजरी वगैरे असेल, तर नर्वस सिस्टीम मध्ये काही इफेक्ट असेल तर तुम्ही नाही तेवढे हुशार राहू शकत ना. फिजिकली जर काही प्रॉब्लेम असेल तर, जर फिजिकली वेल असेल तर तुम्ही हुशार असता. ओके, असं काही नसतं, पण प्रयत्न करायचे. इंडियन रूरल सोशिओलॉजी, आता इंडियन रूरल सोशिओलॉजी इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय, ऍग्रिकल्चर मध्ये काय ऑक्युपेशन आहे बरं. पहिला प्रश्न विचारायचा, ऍग्रिकल्चर मध्ये काय, ऍग्रिकल्चर म्हणजे सॉरी रूरल सोसायटीमध्ये कोणतं ऑक्युपेशन आहे. सर उत्तर तुम्ही सांगितलं आणि प्रश्न कसं विचार लागले, असा विषय नाही. इंडियन रूरल सोसायटीमध्ये ऍग्रिकल्चर काय, अँड ऑक्युपेशन. ऍग्रिकल्चर एक ऑक्युपेशन आहे, म्हणजे व्यवसाय. सगळ्यात मुख्य प्रायमरी व्यवसाय कोणता आहे, ऍग्रिकल्चर. त्यानंतर कास्ट बेस्ड सिस्टम असते. आता विषय काय असतो, जसं जसं तुम्ही स्टँडर्ड सोसायटीमध्ये असाल तिथं एवढं कास्ट मानत नाही. ओके, पण जर तुम्ही विलेज गावात जर राहत असाल तिथं कास्ट बेस्ड सिस्टम खूप मानतात. ओके, मग सर तुम्ही म्हणता सर मग बाहेर जर शहरात गेलेत मग कशा बेसिसवर तुमची ओळख होती, तर तुमची क्लास बेसिसवर होती. मग सर क्लास म्हणजे काय, याच्यातला डिफरन्स येणार आहे, पण क्लास म्हणजे सांगतो स्टँडर्ड, तुमच्याकडे किती पैसा आहे या हिशोबावर, किंवा तुमची जॉब कुठे आहे, किंवा तुम्ही कोण्या जॉबला आहे, किंवा तुम्ही बिझनेसमॅन केवढे मोठे, या बेसिसवर तुमचं कंपॅरिझन होते. ओके, होमिजेनिसिटी, पीपल ऑर ऑब्टेन सिमिलर ऑक्युपेशन असतं. मग होमिजेनिस म्हणजे सारखेपणा, सिमिलर ऑक्युपेशन, सारखी लँग्वेज, त्यानंतर कल्चर व्हॅल्यू सारखे असतात. पण जर तुम्ही सिटीमध्ये गेले तर हे सारखं असतं का, नाही सर, वेगवेगळे ऑक्युपेशन असतात, त्यांचे व्यवसाय वेगवेगळे असतात, त्यांची भाषा वेगवेगळी असते, त्यानंतर कल्चर वेगवेगळे असतात. ओके, आपल्या खेड्यागावात कसं जॉईंट फॅमिली सिस्टम असते, पण इकडे जॉईंट फॅमिली सिस्टम असते का, नाही सर. ट्रॅडिशनली सर जनरेशन ऑफ लिव्हिंग टुगेदर अंडर द वन रूट, एकाच छत्रछायेखाली आपण सर्वजण राहतो, पण इकडे राहतो का, नाही सर. त्यानंतर स्ट्रॉंग कम्युनिटी फिलिंग येते. ओके, स्ट्रॉंग म्हणजे एकजुट वाटते ना, आपल्याला वाटतं की आपल्या ओळखीचे माणसं आहे, आपल्या जीवा भावाचे माणसं आहे असं म्हणतो आपण. पण शहरात तसं म्हणू शकतो का, नाही. आता आजूबाजूला जर कोणाचा मृत्यू जरी झाला तरी लोक जाऊन पाहत नाही, असा विषय असतो शहरात. शहराची लाईफ म्हणजे बोगस नाही म्हणू शकत, पण मला नाही आवडत. मला तर सिटीतली सॉरी मला तर विलेज मधलीच लाईफ आवडते, गावातली. गावात सुकून आहे असा विषय. ओके, त्यानंतर लिडरशिप. आता लिडरशिप मध्ये काय करायचे, लिडरचे टाईप करायचे. तुम्हाला एक ध्यानात ठेवा, लिडरचे टाईप करून जा. कोणकोणचे लिडर येतात, एक येतं कल्चरल लीडर, त्यानंतर ट्रॅडिशनल लीडर, त्यानंतर कल्चरल लीडर, ट्रॅडिशनल लीडर, कास्ट लीडर, रिलिजियस लीडर, पॉलिटिशियन लीडर, फंक्शनल लीडर, ओपिनियन लीडर. आता ट्रॅडिशनल लीडर काय, जो एखादा चेंज सहन नाही करू शकत तो. जो कास्ट लीडर काय असतो, जो सेम कास्टचा असतो आणि कास्टला मानतो तो कास्ट लीडर. रिलिजियस लीडर काय, जो रिलिजियसला मोठा मानतो, रिलिजियसचे ऍक्ट अँड रिच्युअलला मोठा मानतो, तो रिलिजियस लीडर. पॉलिटिशियन लीडर म्हणजे जो पॉलिटिशियन, सीएम झाला, त्यानंतर प्राईम मिनिस्टर झालं, चीफ मिनिस्टर झालं, हे पॉलिटिशियन लीडर. फंक्शनल लीडर म्हणजे काय, जे की एखादं काम करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचं नॉलेज असण्यासाठी
ते महत्वाचं असतं. ओके. त्यानंतर ओपिनियन लीडर झालं. ओपिनियन चांगला देऊ शकतो, एखादं क्रिकेटमध्ये ओपिनियन चांगला देतो, ते काय आलं ओपिनियन लीडर. ओके. लीडर काय असतो, हू पोजेस ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स अदर, दुसऱ्याला इन्फ्लुएन्स करण्याचं जो काम करतो त्याला काय म्हणतात लीडर. ओके. अचीव द स्पेसिफिक गोल, पण काय एक स्पेसिफिक गोल करण्यासाठी लोकांना इन्फ्लुएन्स करणं म्हणजे लीडर मध्ये मग आता रोल काय, ब्रिंग द गॅप. द लीडर ऍक्ट ॲज अ रिसर्च स्टेशन अँड फार्मर. रिसर्च स्टेशन आणि फार्मर मध्ये जो गॅप आहे तो काय करतो, भरण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर लोकल लेजिस्टिमेसी, लोक काय करतात, जे लोकल लीडर त्याच्यावर ट्रस्ट करतात, आपल्यावर ट्रस्ट करतात का नाही, आउटसाइड ऑफ एक्सटेन्शनवर एवढा ट्रस्ट करत नाही. नंतर ग्रुप मोबिलायझेशन, आता कोऑपरेटिव्ह झालं, त्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप झालं, फील्ड डेमॉन्स्ट्रेशन झालं, हे ऑर्गनाईज करण्याचं काम कोण करतं, हेच करतं. ओके. याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम, प्रश्न दोन येऊ शकतात, एक टाईपवर येऊ शकतो आणि रोलवर येऊ शकतो. ओके. हे करून घ्या. टाईप मी न तोंडाने सांगितले, या पीडीएफ मध्ये टाईप नाहीये, ते टाईप मी टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर लर्निंग सिच्युएशन काय असते, लर्निंग सिच्युएशन इज अ एलिमेंट इफेक्टिव्ह लर्निंग. द टीचर, लर्नर अँड सब्जेक्ट मॅटर, ह्या गोष्टीवर तुम्हाला डायग्राम काढायची. ओके. जर इच्छा आलं ना टीचर लर्नर, मग लर्नरला मदत ठेवायचं, टीचरला ह्या कोपऱ्यात, त्यानंतर सब्जेक्ट मॅटरला ह्या कोपऱ्यात, टीचिंग मटेरियल ह्या कोपऱ्यात आणि फिजिकल फॅसिलिटीवर ह्या कोपऱ्यात, असं करून डायग्राम काढायची. या गोष्टींचं इंटरॅक्शन काय असतं, लर्निंग सिच्युएशन. मग लर्नर कोण असतो, जो हू वॉन्ट टू लर्न, ज्याला अभ्यास करायचा. जसं या सिच्युएशन मध्ये कोण झालं, मी टीचर झालो, मी इन्स्ट्रक्टर झालो, मी तुम्हाला शिकवते, तुम्ही काय आले, लर्नर झाले. आपण कोणता विषय शिकत आहे ते काय आलं, सब्जेक्ट मॅटर. आपण काय शिकत आहे, एक्सटेन्शन, तो काय आला, सब्जेक्ट मॅटर. ओके. त्यानंतर टीचिंग मटेरियल, आता मी कशापासून शिकवते तुम्हाला, एक पेन. ओके. त्यानंतर पीडीएफ न, मग ते काय आलं, टीचिंग मटेरियल. फिजिकली काय असतात, लाईट वगैरे लागतात, त्यानंतर सिटिंग, व्हेंटिलेशन वगैरे लागतं, हे काय आलं, ते झालं मटेरियल झालं. मग हे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. एज्युकेशन सायकोलॉजी काय, सायकोलॉजी डील्स विथ स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर अँड एज्युकेशन सिच्युएशन. ह्युमन बिहेवियर आणि एज्युकेशन बिहेवियर इन एज्युकेशन सिच्युएशन, या गोष्टींचा काय करतं, ह्युमनचा स्टडी करणे म्हणजे काय, एज्युकेशन सायकोलॉजी. आपण म्हणतो ना, आपण सायकोलॉजीचा अभ्यास करतो का नाही, त्या गोष्टी. त्यानंतर इम्पॉर्टंट काय, स्कोप इन ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये काय इम्पॉर्टंट, अंडरस्टँड लर्न बिहेवियर. जसं की आता कशा प्रकारे वर्कर अंडरस्टँड करता, वे ऑफ फार्मर बिहेव अँड सर्टन वे, कशा प्रकारे फार्मर बिहेव करतो, व्हॉट मोटिवेट अँड अडॉप्ट न्यू टेक्नॉलॉजी. नवीन टेक्नॉलॉजी जर अडॉप्ट करायची असेल किंवा आपल्याला एखादी नवीन टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करायची असेल, तर ती टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करताना शेतकरी कशा प्रकारे समजून घेऊ शकतो, कशा प्रकारे शेतकऱ्याला व्यवस्थित समजेल, या गोष्टी पाहणं गरजेचं असतं. बरोबर आहे ना. तर मग ह्या गोष्टी कशा प्रकारे वर्क करतील ते पाहणं, आपण जर सायकोलॉजीचा व्यवस्थित अभ्यास करायला असला, सायकोलॉजीचा जर अभ्यास व्यवस्थित असला, तर आपल्याला समजून येतं की फार्मर कशा प्रकारे आपली गोष्ट व्यवस्थितपणे समजून घेतील किंवा न्यू टेक्नॉलॉजी कशा प्रकारे अडॉप्ट करतील. त्यानंतर इफेक्टिव्ह टीचिंग मेथड. आता टीचिंग मेथड पण मायने की आता तुम्ही टीचिंग मेथड कोणची वापरते. ओके, एक मिनिट. लेक्चर शेवटपर्यंत पहा, तुम्हाला व्यवस्थितपणे आपण समजून सांगू. ओके. त्यानंतर इफेक्टिव्ह टीचिंग मेथड कोणकोणची आहे. आता सायंटिफिक बेस, चूज अ राईट टीचिंग मेथड. जसं की डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे आता तुम्हाला काय दाखवावं लागलो मी, व्हिज्युअल. आता ही पीडीएफ तुम्हाला दिसत आहे, मग व्हिज्युअली दाखवते वर्सेस लेक्चर. ओके. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे जर तुम्हाला व्हिज्युअली एखादी गोष्ट दाखवली ती तुम्हाला जास्त राहते ध्यानात, त्यापेक्षा जर तुम्हाला लेक्चर असेल ते कमी राहतं. ऐकण्यापेक्षा पाहिलेलं जास्त वेळ ध्यानात राहतं, आणि पाहून ऐकणं ही मोर एफिशियन्सी 50% जास्त ध्यानात राहतं. ओके, हे ध्यानात ठेवा. नंतर ओव्हरकमिंग रेजिस्टन्स, जसं की स्ट्रॅटेजी डील विथ मेंटल ब्लॉक वगैरे, सोशल फिअर, एखादा सोशल भीती वगैरे असेल फार्मरला ती दूर करणे. त्यानंतर रिगार्डिंग चॅलेंज, काही चॅलेंज वगैरे असेल, काही प्रॉब्लेम असेल ते करणं. नंतर मास मोटिवेशन करणं. ओके. त्यानंतर पर्सनॅलिटी. आता पर्सनॅलिटी काय आहे, आता सर्वांची पर्सनॅलिटी वेगवेगळी असते. ओके. काय, स्टेबल पॅटर्न ऑफ बिहेवियर, द इमोशन दॅट कॅरेक्टराइज द इंडिव्हिज्युअल. हे काय स्टेबल पॅटर्न आहे बिहेवियरचं.
कॅरेक्टर कसं आहे, आपण म्हणतो एखादा खूप शांत आहे, मग तो काय आला इंट्रोवर्ट, जसं की कोणासोबत बोलत नाही, कोणासोबत गप्पा मारत नाही, काहीच नाही काही नाही, स्वतःच मग्न राहतो, तो असतो इंट्रोवर्ट. एखादा लय बडबड करते मायावानी, मग तो काय आला एक्स्ट्रोवर्ट, जो की खूप आउटगोईंग असतो, सोशल असतो, गेन एनर्जी फ्रॉम बिंग अराउंड अदर. नंतर खूप साऱ्या लोकांसोबत बोलतो, दुसऱ्यांची एनर्जी पण कन्झ्युम करतो आणि स्वतःची एनर्जी पण कन्झ्युम करतो. जसं की आता मी तुमचं लेक्चर घ्यायला लागलो, बरोबर आहे सर, आम्हाला पाहायला लागले तुम्ही, बरोबर, आणि तुम्ही पण बडबड करायला लागले, असं म्हणत असलं तुम्ही म्हणतातल्या म्हणत काय काय चालू आहे तुमच्या इकडे, लक्ष द्या लेक्चर मध्ये. भाऊ म्हणा सर लेक्चर असं घ्यायला लागले तुम्ही पीपीटीवर. नंतर एखादा ॲम्बिवर्ट असतो. ॲम्बिवर्ट म्हणजे जो दोन्ही मॅनेज करतो, जेव्हा शांत बसायचं तेव्हा शांत पण बसतो, आणि जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा अभ्यास पण करतो. आता लेक्चर का मी PDF फॉर्म मध्ये टाकत आहे, त्याचं रिझन आहे ऑफलाईन बॅच चालू आहे सध्या, त्या ऑफलाईन बॅचवर थोडं जास्त लक्ष गेलं ऑनलाईन पेक्षा. ठीक आहे, आपण ऑनलाईन वर पण लक्ष देऊ. 19 तारखेला ऑफलाईन बॅच संपणार आहे, त्यानंतर आपण ऑनलाईन वर लक्ष देऊ. ओके. सोशल इन्स्टिट्यूशन काय आहे? जे हे बघा, इज अ कॉम्प्लेक्स सोशल नॉर्म, बिलीफ, व्हॅल्यू ऑर्गनाइज अराउंड द बेसिक सोशल नीड. ओके, या सर्व गोष्टींचं व्यवस्थितपणे ऑर्गनाइज करणं हे काय, द पिलर ऑफ प्रोव्हाइड स्टेबिलिटी टू रुरल सोसायटी. हे काय पिलर आहे जे स्टेबिलिटी प्रोव्हाइड करतात. आता मग कोणकोणचे रुरल सोसायटीचे, जसं की फॅमिली झालं. फॅमिली काय करते, आपल्याला एव्हरी टाइम सपोर्ट करते. फॅमिली शिवाय आपलं जीवन आहे का? आपण सर्व गोष्टी फॅमिलीसाठीच करतो ना, मग फॅमिली शिवाय आपलं काही जीवन नाही. जसं द रुरल जॉईंट फॅमिली नेचर कुठं असतं, रुरल एरिया. आणि काय म्हणतात इंग्रजीत मला शब्द माहिती नाही, पण जी फॅमिली तुटेल असती म्हणजे विभागलेली असती, तशी फॅमिली कुठं पाहायला भेटते आपल्याला शहरात. जॉईंट फॅमिली स्ट्रक्चर कुठं पाहायला भेटतं, कॉमन इन रुरल एरिया. त्यानंतर द सेंटर ऑफ इकॉनॉमिकल प्रोडक्शन वगैरे, सोशलायझेशन, या सर्व गोष्टी, सिक्युरिटी, या सर्व गोष्टी आपल्याला फॅमिलीमुळे येतात. त्यानंतर रिलिजन, सेट ऑफ बिलीव्ह असतं. रिलिजन काय आहे, सेट ऑफ बिलीव्ह, सुपर नॅचरल पॉवर, द किंवा स्पिरिच्युअल झालं, रेग्युलेट द सोशल बिहेवियर ऑफ, प्रोव्हाइड मॉरल अँड कोड. आता कसं आहे माहिती आहे का, आपण नॅचरली एखाद्या रिलिजनला जर मानत असेल तर आपण त्या हिशोबानं वर्क करतो. जसं ते वर्क करतं तसं आपण मानतो, त्या हिशोबानं आपलं कार्य करतो. या गोष्टी कशा असतात, रिलिजियस असतात. त्यानंतर एज्युकेशन, आपलं बोथ स्कूल एज्युकेशन, इनफॉर्मल म्हणजे एक्सटेन्शन एज्युकेशन, जे की इनफॉर्मली आपण शेतकऱ्यांना देतो. ते ट्रान्समिट द सोशल हेरिटेज स्किल टू नेक्स्ट जनरेशन. आता काय व्हायला लागलं, जुन्या काळात आपलं जे नॉलेज होतं ना, आता तुम्ही ऐकत असाल की पहिले भारत खूप म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत खूप महान होता, पण आपलं ज्ञान काय झालं, लिहून नाही ठेवलं गेलं. हे जनरेशन टू जनरेशन आपण बोलून ट्रान्सफर केलं, पण आता काय करते, आपण लिहून ठेवते. म्हणून ते जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर कसं होते, लिहून ट्रान्सफर होते. त्यानंतर मॅरेज झालं, हे पण काय आहे, रुरल सोशल मेजर इन्स्टिट्यूट आहे. याच्यामुळे काय तर रेग्युलेट द रिप्रोडक्शन बिहेवियर अँड लीगल बेसिक फॅमिली युनिट. ओके. त्यानंतर सोशल ग्रुप काय असतं, एक प्रायमरी सोशल ग्रुप इज अ 2 or more पीपल इंटरॅक्ट विथ वन अनदर. आता पहिले ग्रुप मध्ये काय असतं, एक किंवा दोन पेक्षा जास्त लोक एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात. ते काय करतात, शेअर सिमिलर कॅरेक्टर, सारखे कॅरेक्टर. त्यानंतर कलेक्टिव्हली सेन्सिटिव्ह. आता तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही पहा, सारखे विचार, सारखे मतभेद, सारखे जे आपलं इंटरेस्ट एकमेकांसोबत जुटतो, तोच ग्रुप वेगळा पडतो. ओके, वेगवेगळे ग्रुप पडलेले असतात, मग तसे ग्रुप असतात. मग प्रायमरी ग्रुप आणि सेकंडरी ग्रुप. प्रायमरी ग्रुप म्हणजे जे काय फेस टू फेस असोसिएट असतात, ते जसं की फॅमिली झालं, नंतर क्लोज फ्रेंड झालं, शेजारी झाले, हे काय असतात, इंटरॅक्ट पर्सनली अनस्पॉन्टेनियस. हे काय आले, प्रायमरी ग्रुप. एवढं ध्यानात ठेवा, जन्मतः आपल्याला माहिती, जसं की नातेवाईक आपल्याला, आपण स्वतः फ्रेंडशिप केली त्यांच्यासोबत नाही, तर फ्रेंडशिप आपण नाही केली, ते लहानपणापासून आपले नातेवाईक आहे, मग ते काय आलं, प्रायमरी ग्रुप झालं. ओके. आणि सेकंडरी ग्रुप काय, आपण लार्जर मोर फॉर्मल असतं. आता प्रायमरी ग्रुप काय असतं, इनफॉर्मल असतं. हिच्यात फॉर्मॅलिटी असते. नातेवाईकासोबत फॉर्मॅलिटी दाखवावं लागते का, म्हणावं नातेवाईकासोबत नाही, भावकी देखत फॉर्मॅलिटी दाखवावं लागते. बरोबर आहे का नाही, कारण की भावकी लय बाराची. असं मी कधीच म्हणत नाही बाबा. हो ना, माझ्या हिच्यातलं कोणी पाहिलं तर
नातेवाईक वगैरे हे कसे असतात आपले लहानपणापासून असतात, मग तो झाला प्रायमरी ग्रुप. आणि सेकंडरी ग्रुप म्हणजे ज्याच्यासोबत आपण स्वतःपासून फ्रेंडशिप तयार करतो, स्वतःपासून फ्रेंडशिप करतो. जसं की एखादं कॉलेजमध्ये आल्यावर फ्रेंडशिप करतो, त्यानंतर एखादा बिझनेस पार्टनर सोबत फ्रेंडशिप करतो, त्यानंतर एखाद्या पॉलिटिकल पार्टी सोबत करतो, कोऑपरेटिव्ह सोसायटी सोबत करतो, फार्मर युनियन सोबत करतो. काय आलं हे काय आलं, स्वतःहून जी फ्रेंडशिप करतो त्याला म्हणतात सोशल ग्रुप. आता सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे कसं डिवाइड करेल सोशलला. ओके, डिवाइड इंटू डिफरंट लेअर. तर मग कोण्या बेसिसवर करेल, कास्ट बेस्ड सिस्टम आणि क्लास बेस्ड सिस्टम. आता कास्ट बेस्ड सिस्टम काय असते, क्लोज सिस्टम आहे, आणि क्लास बेस्ड काय ओपन सिस्टम आहे. मग कास्ट बेस्ड काय डिटरमाइंड होती आपल्या जसा जन्म झाला. आता आपण कोण्या कास्टमध्ये जन्म होणार आहे आपल्या हातात आहे का, नाही सर आपल्या हातात नाही. मग कास्टनुसार जे डिवायडेशन केलं जातं त्याला कास्ट बेस्ड सिच्युएशन. मग एखादा ज्या धर्माला ज्या रिलिजन मानत असेल त्या रिलिजनचं मग कास्ट बेसिसवर वर्गीकरण होतं. आणि क्लास बेस म्हणजे काय, आपलं इकॉनॉमिकल स्टेटस काय, आपलं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय, आपलं व्यवसाय काय, ह्या गोष्टीवर जे केल्या जातं ते आता क्लास बेस. तर मग याच्यात तुम्हाला डिफरन्स दिलेला आहे. टाईप काय, याचा क्लोज सिस्टम आहे, हा कसं आहे ओपन सिस्टम आहे. बेसिक स्टेटस कसं डिटरमाइन करतं, बर्थवर, कॅन नॉट बी चेंज. आणि आपण कास्ट चेंज करू शकतो का, नाही, पण क्लास चेंज करू शकतो. जसं आपलं एज्युकेशन वाढलं, जसं आपलं पैसा वाढला, या गोष्टी वाढल्याच्या नंतर काय होतं, आपली क्लास पण वाढतो. जसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं तसं करू शकतो. याच्यात मोबिलिटी, आता याच्यात आपण व्हर्च्युअली इम्पॉसिबल आहे मोबिलिटी, पण याच्यात काय आहे, मोबिलिटी पॉसिबल आहे. जसं की आपण जसं पैसे कमवत जाऊ तसं आपण वरी चालले जाऊ, वरच्या क्लासमध्ये चालले जाऊ. ओके, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, मोर मिडल क्लास, मग काय हाय क्लास, या डिवायडेशन इन क्लासचे ते डिवायडेशन. मॅरेज युजली काय होतं, आपण सेम कास्टमध्ये मॅरेज करतो. ओके, आणि त्याच्यात मॅरेज काय ऑक्युअर बिटवीन सोशल क्लास, जसं की सोशल स्टेटस, कोणाकडे किती पैसा आहे या बेसिसवर. आता ही गोष्ट आपल्या ह्याच्यात दोन्ही बेसिसवर मॅरेज होतं. एक तर पैसा पाहून की कोणाकडे किती पैसा आहे, कोणाकडे किती नाही, पैसा पाहतात. आणि दुसरी गोष्ट त्यांचं कास्ट पण पाहतात. ओके, ऑक्युपेशनल काय, जे आपल्या घरच्या आहे ना, हेरिडिटीनं जे आपलं ट्रॅडिशनली जे ऑक्युपेशन आहे ते, आणि हे काय टॅलेंटवर किंवा क्वालिफिकेशनवर आपण चूज करतो ते. ओके, सोशल इंटरॅक्शन काय, प्युरिटी अँड पोल्युशन. ओके, आणि इंटरॅक्शन मोर फ्लुइड बेस्ड ऑन द शेअर इंटरेस्ट ऑफ इकॉनॉमिक गोल. आज जसं जसं पैशाचा विषय येतं तसं तसं हे क्लास सिस्टम ते करते. त्यानंतर कल्चर काय आहे, हे लर्न बिहेवियर आहे. काय, लर्न बिहेवियर. ओके, सोशल हेरिटेज इज अ कॉम्प्लेक्स विथ द इन्क्लुडिंग नॉलेज अँड आर्ट. तुम्हाला जर कल्चरची सोपी डेफिनेशन पाहिजे असेल ना, कल्चर इज अ लर्न बिहेवियर. ओके, एवढी डेफिनेशन तुम्ही ध्यानात ठेवा, तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटतील. ती डेफिनेशन चुकीची नाहीये. ओके, त्यात मग आता लय मोठ्या सायंटिस्टनं वेगवेगळी डेफिनेशन दिले, तर ते तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. मग याचे कॅरेक्टर्स काय, लर्न बिहेवियर. आता कल्चर कसं असतं, परंपरा आपण अशा लिहिलेल्या तर होत्या, पण त्या कशा झाल्या, लर्न म्हणजे काहीतरी जनरेशन टू जनरेशन आपण शिकल्या, त्या समजल्या, आणि त्या आपण पुढं फॉलोअप करत आहे. त्याला काय म्हणतात, कल्चर इज अ पॅटर्न ऑफ लर्न बिहेवियर ट्रान्समिट फ्रॉम सोशल इंटरॅक्शन. लर्न बिहेवियर ट्रान्समिट थ्रू सोशल इंटरॅक्शन. ओके, सोशली आपण एकमेकांसोबत गप्पा मारल्या तेव्हा ते कल्चर ट्रान्समिट होतं, म्हणजे फैलतं. ओके, डिसीज जसं ट्रान्समिट होतं तसं. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम नसाल पाहिजे. शेवटपर्यंत लेक्चर पहा, तुमचे सर्व कन्सेप्ट मी क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर शेअर अँड सोशल, ते काय होऊ शकतात, आता आपला कल्चर शेअर करू शकतो. ओके, असं आहे का की शेअर नाही करू शकत, ती काय खाण्याची वस्तू आहे का सर, मी नाही देत कोणाला, असं काही आहे का, नाही, ते शेअर करू शकतो. सोशली असते ती सर्व लोकांमध्ये, शेअर विथ मेंबर ऑफ सोसायटी, आपण सर्व सोसायटीच्या मेंबर सोबत शेअर करू शकतो. त्यानंतर ऍडॅप्टिव्ह म्हणजे आता आपल्याला काय होतं, कल्चर आपण जन्मता आपल्याला असं, आपण जसं आपला जन्म झाला तसं आपल्याला माहित होतं का आपण कोणतं कल्चर फॉलो करणार किंवा कोणत्या रिलिजन मध्ये येणार आहे, हे आपल्या हातात नव्हतं. पण आपण काय केलं, ते लर्न केलं. टायमानं आपल्याला कळलं, आपल्या घरच्यांना आपल्याला थोपटू मारू शिकवलं की हे असं कल्चर आहे आपलं. आपल्या याच्यात नॉनव्हेज खायला जमत नाही, काही जणांच्या व्हेज खायला जमतं, काही जणांच्या कांदा खायला जमत नाही. या गोष्टी काय असतात, या गोष्टी आपण शिकून घेतो. ओके, म्हणा सर तुम्ही मनाच्या मनालाच बोला लागले, तुम्ही मॅच झाले का, असं नाही रे. चला,
फंक्शन काय आहे? इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ बिहेवियर. कशाची ब्ल्यू प्रिंट आहे? बिहेवियरची. ओके. मला आहे ना ते आता नवीन UP इलेक्शन झालं नाही का? हा, बिहार इलेक्शन. त्याच्यात ती एक सिंगर आहे, तुम्ही पण ऐकली असेल तिचं. ब्ल्यू प्रिंट इज अ निजी मामला. मला तेच आठवतं ब्ल्यू प्रिंट शब्द आला की. जाऊ द्या. या काय बिहेवियरची ब्ल्यू प्रिंट आहे. त्यानंतर सोशल सिच्युएशन काय आहे, त्यानंतर सेन्स बिलॉंग टू द ग्रुप. ओके, या गोष्टी येतात. हे झाले कॅरेक्टर्स. ओके. कल्चर बद्दल जर तुम्हाला कॅरेक्टर्स वर येऊ शकतो. ओके. सोशल फॅक्टर अफेक्टिंग कल्चर हे पण येऊ शकतं. हा प्रश्न पण करून जा. सोशल चेंज. सोशल काय चेंज काय? अल्टरनेशन ऑफ सोशल स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सोशल सिस्टम. आता काळानुरूप काय होतं? सोशल चेंज येतो. ओके. मग ते काय असतं? अल्टरनेशन ऑफ सोशल स्ट्रक्चर. सोशल स्ट्रक्चर चेंज होऊन जातं, फंक्शन ऑफ सोशल सिस्टम चेंज होतं. मग त्याचा फॅक्टर काय? फॅक्टर कोणकोणचे अफेक्ट करतात? रेट ऑफ चेंज, किनबॉट टाइम झाला, त्यानंतर बट डिफरंट रेट ऑफ इन द स्लोअर इन रुरल एरिया. सोशल चेंज रुरल एरियामध्ये आरामशीर येतो. एवढा फास्ट चेंज येतो का? नाही येत. आणि तेच जर आपण अर्बन एरियामध्ये गेलो खूप फास्ट चेंज येतो. ओके. त्यानंतर फॅक्टर कोणकोणचे? टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आहे, न्यू फार्मिंग टूल झालं, डिजिटल कम्युनिकेशन झालं. आता तुम्हाला वाटलं होतं कधी की आपण मोबाईलवर सर्व गोष्टी शिकू, एवढा अभ्यास करू? एवढा तुम्ही तर काही करत नाही म्हणा, एवढा अभ्यास करू आली. अहो म्हणा सर, आम्ही करतो अभ्यास. त्यानंतर इकॉनॉमिक्स, मार्केट प्राइस वगैरे, लँड ओनरशिप, या गोष्टी चेंज होत राहतात नेहमी. आता एखादी जमीन असती ती विकून ते दुसरी ठिकाणी घेतं, तिसऱ्या ठिकाणी घेतं. हे काय आलं? चेंज व्हायला लागला. सोसायटीमध्ये आता घर पाडून नवीन केलं, हे पण काय झालं? चेंज झाला. अशा गोष्टी चेंज होतात. त्यानंतर कल्चरमध्ये पण चेंज होतो. पहिले आपण खूप सारे कल्चर म्हणजे बारीक बारीक गोष्टी मानत होतो. आता मानतो का? एवढं नाही मानत सर म्हणावं, थोडंफार मानतो. ओके. त्यानंतर एज्युकेशन मध्ये चेंज झालं, इन्क्रीज लिटरसी अँड एक्सटेन्शन एज्युकेशन. आता काय सर्वच लोक हुशार झाले. लिटरसी काय आली? लिटरसी वाढली. मी कमी झाली म्हणणार होतो, काय करणार. अबस्ट्रॅक्ट अँड सोशल व्हॅल्यू काय? अबस्ट्रॅक्ट अँड अनकॉन्शियस अझम्पशन, व्हॉट इज राईट अँड इम्पॉर्टन्स, डायव्हर्सेबल सोसायटी. आता व्हॅल्यू काय असतात? काहीतरी ॲझम्पशन असतात, जे की व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग किंवा इम्पॉर्टंट, व्हॉट इज इम्पॉर्टंट, त्यानंतर व्हॉट इज डिझायरेबल फॉर सोसायटी. आज सोसायटीसाठी काय इम्पॉर्टंट आहे याच्या बेसिसवर व्हॅल्यू तयार केलेले आहे. ओके. मग टाईप काय काय व्हॅल्यूचे? जसं की रिलिजियस व्हॅल्यू, आपल्या धर्माच्या व्हॅल्यू असतात, त्यानंतर इकॉनॉमिक्स व्हॅल्यू असतात, नंतर सोशल व्हॅल्यू असतात. या व्हॅल्यूच्या गोष्टी याच्यावर प्रश्न येऊ शकतो, तुम्ही हे वाचून घ्यायचं. ओके. रोल ऑफ एक्सटेन्शन मध्ये कोणकोणचे रोल आहे? एक्सेप्टन्स, प्रोग्राम आर एक्सटेन्शन लोकल व्हॅल्यू अँड एक्सेप्टन्स फार. नंतर एक्सेप्टन्स. आता काय लागलं? जसं आपण एक्सेप्टन्स करतो तर सोशल व्हॅल्यू असल्यावर आपण एक्सपेक्टन्स फास्ट करतो. ओके. मोटिवेशन. आता लोकल व्हॅल्यू इन्क्लूड द कॉन्शियस पर्पज ऑफ ऍक्शन ऑफ फार्मर. याच्यामुळे काय होतं? लोकल व्हॅल्यू वाढतात. ओके. मोटिवेशन भेटतं. त्यानंतर गायडन्स वगैरे, स्टँडर्ड ऑफ बिहेवियर वाढतं. सोशल कंट्रोल. मी लय फास्ट बोलतो का? तुम्हाला समजतंय का? पण काय करावं, तुम्हाला एका घंट्यात पण पाहिजेत, 15 मिनिटात पण पाहिजेत. मग म्हणणे अर्ध्या शेवटपर्यंत लेक्चर तपास जा तुम्ही. सोशल कंट्रोल इज रेफर टू द पॅटर्न ऑफ इन्फ्लुएन्स सोशल बिहेवियर. काय इन्फ्लुएन्स करतो? सोशल बिहेवियरला. ओके. सोसायटी मेंटेन द ऑर्डर ऑफ कन्फॉर्मिटी. मग मीन्स ऑफ कंट्रोल कोणकोणचे? फॉर्मल मीन्स, इनफॉर्मल मीन्स, जसं फोकवे वगैरे झालं, त्यानंतर मोड झालं, टॅबूज झालं, बिलीफ झालं. या बाळांना या डेफिनेशन करून जाऊ. या याच्यातून एक डेफिनेशन येणार म्हणजे येणार. या 4 मधून एक डेफिनेशन येऊ शकते किंवा 2 डेफिनेशन येऊ शकतात. या करून जा. ओके. मोड्स काय असतात, फोकवेज काय असतात, ओके, बिलीफ्स काय असतात, त्यानंतर डिफरन्स बिटवीन रुरल अँड अर्बन सोसायटी. रुरल अँड अर्बन सोसायटीमध्ये काय काय डिफरन्स आहे? आता रुरल सोसायटी आणि अर्बन सोसायटी, याच्यात ऑक्युपेशन काय? याच्यात ॲग्रिकल्चर आहे. याच्यात काही असू शकतं ट्रेड, इंडस्ट्री अँड कमर्स. पॉप्युलेशन मोर होमोजिनियस, म्हणजे सारखी लँग्वेज आहे, सारखं राहणीमान आहे, सारखं बोलणं आहे, सारखं पैसा आहे. हेट्रोजिनियस आहे, याच्यात काय डायव्हर्स आहे, कोणी कसं म्हणजे कोणी कोण्या धर्म म्हणजे याला व्हॅल्यूजला मानतं, कोणी कोण्या इथिक्सला मानतं, त्यानंतर कोणाकडे किती पैसा आहे,
ओके, कोणी कोण्या कल्चरला मानतं, हे डायव्हर्सिफाईड आहे. नंतर इंटरॅक्शन काय, पर्सनल इंटरॅक्शन असतात. गावात गेल्यावर काय माणूस, घरी गेल्यावर कधी आला रे तू, काय चालू येतो. शहरात असं बोलतात का काही, उसको कुछ लेना नहीं, वो सिर्फ अपने बारे में सोचते, अपने मजे मजे, उनका वैसा है. नंतर फॉर्मल अँड इन पर्सनल, ओ पर्सनल होतीच नाही, इम्पर्सनल राहते, बरोबर आहे. पर्सनल होणे काच नाही, उधर कैसा इम्पर्सनल और फॉर्मल. सोशल चेंज काय, स्लो अँड ट्रॅडिशनल. याच्यात सोशल चेंज फार आरामशीर होतो. ओके, याच्यात रॅपिडली अँड इनोव्हेटिव्ह, म्हणजे कसं नवीन नवीन चेंजेस येतात, इनोव्हेटिव्ह चेंज होतो. ओके, इन्व्हायरमेंट कसं असतं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट इन नेचर असतं, आर्टिफिशियल बिल्ड असतं. ओके, याच्यात कसं डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो, नैसर्गिकरित्या तयार झालेलं असतं. असं आपण कोणासोबत नाते ते संबंध ते करतो का, याच्यात आर्टिफिशियल असतं. सोशल व्हॅल्यूज अँड ॲटिट्यूड. ॲटिट्यूडची डेफिनेशन येऊ शकते हो, ॲटिट्यूडची डेफिनेशन पण करून घ्या. मग सोशल व्हॅल्यू काय आहे, आपण सोशल व्हॅल्यू शिकलो ना रे. ओके, टाईप, इकॉनॉमिक, रिलिजियस, एक्सटेन्शन, रोल इन एक्सटेन्शन, सोशल चेंज पण शिकलो आपण. याच्यात फॅक्टर फक्त ते दिले, सोशल कंट्रोल पण शिकलो आपण. ओके, तेच डबल दिलं याच्यात. साईड सर्टिफिकेशन पण शिकलो आपण. टीचिंग अँड लर्निंग गोष्टी पण शिकलो. ट्रेनिंग काय, शॉर्ट कोर्स ट्रेनिंग, रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन, फोर फील्ड. ओके, याचे काय, ह्या गोष्टी करून घ्या. त्यानंतर ह्या तुम्हाला काही डेफिनेशन वगैरे दिलेले हे पण तुम्ही करून घ्या. ओके, राहिले तर जर कमेंट करा, जर तुम्हाला 24-25चा पेपर जर एक्सप्लेन करायचा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी तो पण एक्सप्लेन करायला रेडी आहे. ओके, याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम, काही विषय शेवटपर्यंत पहा, समजून घ्या. ओके, सर्व क्वेश्चन करा, मी जे शिकवले ते. आणि ऑब्जेक्टिव्ह PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेली आहे, ती तुम्ही पाहून घेसाल. तिच्यातून ऑब्जेक्ट येण्याचे चान्सेस खूप आहे. ओके, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रॉब्लेम असला तर मला पर्सनली मेसेज करा. थँक्यू.